नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर जेव्हा कधी गोड खायची इच्छा होते ना, तेव्हा ना मी हाच पदार्थ बनवते. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी अतिशय झटपट अशी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी तर आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित असं वितळलं की त्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे. आता रवा आपल्याला छान लालसर असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मध्यम ते बारीक गॅसवरती रवा भाजून घेऊया, जेणेकरून रवा छान लालसर असा होईपर्यंत भाजेल. अधूनमधून रवा आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचा आहे, असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे रवा छान एकसारखा असा भाजला जातो. पहा इथे आपण रवा छान लालसर असा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. गरम पाणी करून घेतलेलं आहे. उकळतं पाणी आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लागेल तसं तसं थोडं थोडं करून पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया. गरम पाण्याच्या ऐवजी इथे तुम्ही गरम दूधसुद्धा वापरू शकता. पाणी घालून आपल्याला लगेच फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. इथे गॅस आपल्याला मध्यम ते बारीक ठेवायचा आहे. सर्व रवा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे. पहा इथे आपण रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर. तुम्हाला जितकं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त प्रमाणामध्ये यामध्ये घालू शकता. साखर घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आज आपण बनवतोय तोंडामध्ये टाकताच विरघळेल असा मऊसूद रव्याचा शिरा. अगदी परफेक्ट बनतो, मोकळा, सुटसुटीत आणि छान असा मऊसूद होतो. साखर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता इकडे मी ड्रायफ्रूट तळून घेतले होते, काजू आणि बदाम. तळलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालू शकता. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालूया वेलची पावडर. थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया. 2 मिनटं याला व्यवस्थित असं शिजवून घेऊया. 2 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढायचं आहे. पहा अगदी मस्त असं इथे आपला मऊ लुसलुशीत तोंडामध्ये टाकताच विरघळेल असा रव्याचा शिरा तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तुम्ही सुद्धा शिरा अशा पद्धतीने बनवून पहा. खूपच परफेक्ट आणि छान बनतं. पाहू शकता शिरा किती मस्त झालेला आहे. शिऱ्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि शिरा कढईमधून काढून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज कुठेपर्यंत पोहोचतात. मस्त मऊसूद असा शिरा तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी साधी सिंपल होती, पण अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि घरगुती भोजनला फॉलो करा. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला तर मग बाय बाय.